बघा इथून सुरुवात आहे मित्रांनो आपली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका ब्लॉगमध्ये. आजचा आपला तिसरा दिवस आहे केरलामध्ये. पूर्ण जाम झालो होता कारण काल दिवसभर पावसात भिजलेलो आणि त्याच्यामुळे शरीरात एकदम थकवा आला आहे, थकवा जाणवते. त्याच्यामुळे कुठं जायची इच्छा नाही आहे, पण एवढं लांब आलो आहे तर इथल्या जवळपासचं एखादं आपण बघू लोकेशन, ते ट्राय करू. आणि आपल्याला झिपलाईन वगैरे पण ट्राय करायचं आहे. तर ते किती कॉस्ट वगैरे त्याचं असतं मी तुम्हाला सांगेलच. चला तर मग निघूया, आजचा दिवस एक्सप्लोर करायला. आपण कालपासून बघतोय ट्री प्लांटेशन पुन्हा. तर आपण क्रॉप केलेले पण हे टी प्लांटेशन बघितलंय. पण हे बघा, जेव्हा ते नवीन लावलं जातं टी प्लांटेशन, ते अशा प्रकारे प्लांट केलं जातं. पूर्ण जे उतार आहे जो डोंगराचा, त्याच्यावर असं ते प्लांट करतात. एक फांदी तिथं लावतात ते, आणि त्याला सपोर्ट म्हणून, आणि ते वाढतं नंतर. मित्रांनो, परत आपण प्रवास चालू केला आहे. तर आपण चाललो आता एक लेक आहे जिथं बोटिंग वगैरे अवेलेबल आहे, प्लस रोपवे वगैरे पण आहे, रोप सायकलिंग वगैरे आहे. तर इथं बघू डिस्टन्स वगैरे किती आहे. जर चांगलं डिस्टन्स असतं रोपवेचं, त्या केबलचं, प्लस जर आपल्या बजेटमध्ये असलं तर आपण इथं ट्राय करू. किंवा मग आपण मुन्नारला येताना 2-3 ठिकाणी बघितलं आहे ऑलरेडी. त्यांच्याकडं अवेलेबल आहे 1 किलोमीटर प्लस आहे त्यांच्याकडं. तर बघू, जाताना आता ट्राय करू झालंच तर, किंवा मग जाताना मी तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो, एक स्पॉट सापडला आपल्याला, एलिफंट पॉईंट म्हणून आहे. तर बघू, लक राहिलं तर आपल्याला वाईल्ड एलिफंट बघायला भेटतील. ट्राय करू आपण बघायचं. व्ह्यू तर सगळीकडे सेमच आहे, टी प्लांटेशनचं आहे सगळीकडं. तर जाऊ आपण वर आणि ट्राय करू आपल्याला काय दिसतंय. तर मित्रांनो, आपण एलिफंट पार्कला थांबलेलो, पण ते एकदम कॉस्टली आहे. 800 रुपये पर पर्सन ते बोलतं ते एका राईडचे, आणि फक्त ते 500 मीटरचं आपल्याला घेऊन जाणार आहे. 500 मीटर 250 प्लस 250. आणि रेकॉर्डिंग वगैरे पण तिथं अलाउड नव्हती. कॅमेरा वगैरे त्यांनी सांगितलं की रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, कारण ते वाईल्ड ॲनिमल्स आहे. तिथं असं काय अलाउड नाही आहे. कॅमेरा, फोटोज वगैरे, व्हिडिओ वगैरे काढणं तिथं अलाउड नाही. तर बघू आता आपण ज्या पार्कला चाललो आहे तिथं बघू असं काय भेटतं आहे का आपल्याला, आणि तिथं असं काय ॲक्टिव्हिटी असले तर आपण करूया.
मित्रांनो फायनली आपण त्या डॅमपर्यंत पोहोचलो आहे. मित्रांनो डॅमचा व्ह्यू कसला भारी आहे बघा. तर मित्रांनो फायनली आपण त्या जे डॅम आहे तिथलं जे गार्डन आहे तिथं आपण एंटर केलं आहे. आता गेटवर कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता आणि तुम्ही जर आणताय तर ते त्याचे चार्जेस पण घेत होते, पण आपण त्यांना रिक्वेस्ट केली की आपण फक्त स्वतःचं रेकॉर्डिंग करणार आहे, तर त्यांनी आपल्याला अलाउ केलं आहे. इथं सगळं आपलं बोटिंग अवेलेबल आहे, वॉटर स्पोर्ट जेवढे काय असतात सगळे इथं अवेलेबल आहे. प्लस इथं रोपवे वगैरे आहे आणि स्पीड बोट जेवढे काय वॉटर स्पोर्ट आहे तेवढे अवेलेबल आहे. तर बघू त्याचे चार्जेस वगैरे कसे असतील, त्यांनी जर आपल्याला रेकॉर्ड करू दिले तर बघूया. बघा इथून सुरुवात आहे मित्रांनो आपली. हा आहे एलिफंटचा डमी. इथं एक छोटंसं स्टोर आहे. इथं ट्रेडिशनल त्यांचे ते ड्रेसेस वगैरे भेटतात, साडी वगैरे लेडीजचं, प्लस लहान मुलांचे जे काही असतात कपडे वगैरे ते इथं भेटतं आहे. शांत आहे. आणि आणखी एक गोष्ट नोटीस करण्यासारखी मित्रांनो, इथं कचरा वगैरे एकदम म्हणजे इथं कंटिन्यू क्लिनिंग वगैरे चालू असते त्यांची. आपल्यासारखं नाही आहे की जेवढे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत ते आपलेच लोक ते आपणच स्वतः ते घाण करतो, प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे कुठेही टाकून देतो. पण इथं तसं नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येकाची ड्युटी म्हणून तरी कचरा वगैरे कुठे टाकत नाही, डस्टबिन वगैरेचा वापर करतात. तेवढी एक गोष्ट चांगली आहे आणि आपल्याला ॲज अ महाराष्ट्रीयन आपल्याला तसं केलं पाहिजे. आपली जी ड्युटी आहे ती आपण बजावलीच पाहिजे. तर बघू आता पुढे जाऊ, काय काय त्या ॲक्टिव्हिटी वगैरेच आहेत आणि किती चार्जेस आहे ते तुम्हाला दाखवतो मी पुढे गेले की. तर मित्रांनो आपण इथं पार्कला आलो आहे आणि इथं जे स्टोर आहे तिथं केरलामधलं जे ऑथेंटिक डार्क चॉकलेट वगैरे आहे, डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे इथं चॉकलेट्स आहेत. आणि जेवढे काही इथं ट्रेडिशनल जे होम डेकोर वगैरे आहे सगळे इथं अवेलेबल आहे. तर मित्रांनो आपण या शॉपमध्ये आता जे बघितलं तुम्ही, तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला त्याच्यातनं केली थोडी शॉपिंग. जे जे काही अँटिक्स वगैरे दिसले, होम डेकोर वगैरे ते घेतले आपण. मी तुम्हाला आपण रिटर्न गेलो हॉटेलमध्ये की दाखवलं आपण काय काय घेतलं आहे. तर आपण करूया एक्सप्लोर करूया आता या पार्कला परत. तर मित्रांनो आपण आता हॉर्स रायडिंग ट्राय करणार आहेत. 100 रुपये पर पर्सन सांगितलं आहे त्याने आणि 200 मीटर काहीतरी आपल्याला डिस्टन्समध्ये घेऊन जाणार आहे. तर फर्स्ट टाइम मी घोड्यावर तर बसणार आहे. तर बघा चला. नो थँक्यू ब्रो. फोटो आय हॅव आयफोन. इट विल टेक गुड फोटोज. हां नो प्रॉब्लेम. मित्रांनो तर आपण करतोय हॉर्स रायडिंग पहिल्यांदा. इथं पूर्ण टी प्लांटेशन आहे समोर आणि त्याच्याच पुढं आपण हॉर्स राईड करतोय. तर मित्रांनो हे यूट्यूबर निकेश मुळेकर इमोशनल डॅम इट. हे जरा व्हिडिओ काढून थकले, त्यामुळं त्यांना एक
पाण्याची बॉटल म्हणजेच मिनरल वॉटर आणून दिली. आणि त्यांचे मित्र हे नितीन कोळेकर. A few moments later. तर मित्रांनो, आपण परत आलो आहे मुन्नारमध्ये आणि इथलं आपण आता मार्केट एक्सप्लोअर करतो आहे. एक एकाने आपल्याला सांगितलं आहे की इथं जी चहा पावडर आहे ती म्हणजे क्वालिटी वाईज चांगली भेटते आणि स्वस्त पण आहे. तर बघूया पुढं आता सर्च करू सगळीकडे आपण पुढं भेटते तर. 2,000 years later. इतना जोर से लगता है इन्हें आने पर. ब्रेक हाँ, ये भी लेके जाओ ऊपर ऐसे ही. तर मित्रांनो, आपण झिपलाईन करतोय. 500 मीटर्स एक साईडचं झालंय. आता परत रिटर्न जायचं आहे आपल्याला 500 मीटर्स. एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे आणि आपल्या बजेटमध्ये भेटले. 600 रुपयात फक्त भेटलं आहे. अभी दोबारा आना होगा आपको. मित्रांनो, एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आणि झालं एक कंप्लीट आपलं. खूप दिवसापासून इच्छा होती तेवढं लांबचं एक झिप लाईन ट्राय करायची. आणि तुम्ही हे बघा, जवळपास 1500 फुटाची दरी आहे खाली आणि तेवढ्या अंतरावरनं आपण गेलो आहे. तरच बघा, नेक्स्ट बघू काय भेटते आपल्याला अजून.